आपण लंकेत राहत नाही, कोणी बोललं लंका जाळू म्हटलं तर मनावर घेऊ नका। मुख्यमंत्री फडणवीसांचा रोग कुणाकडे तर अहंकारामुळे रावणाची लंका जळून खाक झाल्याचा उपमुख्यमंत्री शिंदेंनी लगावला होता टोला। अंजली दमानी यांचा सीएम फडणवीसांना 24 तासांचा अल्टिमेटम। आजच्या आज अजित पवारांचा राजीनामा न झाल्यास अमित शहांना भेटण्याचा इशारा। उपमुख्यमंत्री अजित पवारांकडून दिलगिरी व्यक्त। बीडमध्ये विकासाच्या मुद्द्यावरून बोलताना अजित पवारांची घसरली होती जीभ। जितेंद्र सिंगांचं आयआयटी बॉम्बे संदर्भातलं विधान सरकारच्या मानसिकतेचं प्रतीक। महाराष्ट्र विरोधकांच्या पोटातली मळमळ बाहेर आली, ट्विट करत राज ठाकरेंचा निशाणा। अशोकराव इतक्या पैशांचं करता काय, भाकरच खाता ना की नोटा खाता। मंत्री संजय शिरसाटांचा अशोक चव्हाणांवर हल्लाबोल। मुस्लिम म्हणतात उद्धव ठाकरे सेक्युलर झालेत, मात्र बाबरी पाडणाऱ्या शिवसैनिकांची ठाकरेंनीच पाठराखण केली हे विसरू नका। इम्तियाज जलील यांचा निशाणा। अमेडिया कंपनीला मुद्रांक शुल्क भरण्यासाठी 10 दिवसांची मुदतवाढ। मुंडव्यातील जमीन घोटाळा प्रकरणी भरावा लागणार मुद्रांक शुल्क। उपमुख्यमंत्री अजित पवार बुलढाणा जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत। त्यांनी शेगाव इथल्या राष्ट्रवादीच्या प्रचार कार्यालयाचं उद्घाटन केलं। खामगावमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करून रोड शोही काढण्यात आला। जुन्नर नगर परिषदेमध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीची प्रतिष्ठा पणाला लागली आहे। माजी आमदार अतुल बेनके यांनी प्रचाराचा झंझावात सुरू केलाय। जुन्नर शहरातील कालिका माता मंदिर आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला नतमस्तक होऊन राष्ट्रवादीच्या उमेदवारांनी प्रचार रॅली काढली। काँग्रेसचं चिन्ह नाही असं म्हणणं म्हणजे विरोधी उमेदवारांचा अभ्यास कमी आहे। कोल्हापूर जिल्ह्यामध्ये जास्तीत जास्त ठिकाणी चिन्हावरच निवडणूक लढवत आहोत, अशा शब्दात सतेज पाटलांनी विरोधी उमेदवारांच्या टीकेला उत्तर दिलं। मंचर नगर पंचायत निवडणुकीमध्ये महायुतीमध्ये बिघाडी झाल्यानंतर भाजपच्या नाराज गटानं जिल्हा उपाध्यक्ष संजय थोरात यांच्या नेतृत्वात अपक्ष उमेदवाराला पाठिंबा दिलाय। नगराध्यक्षपदाच्या अपक्ष उमेदवार प्राची थोरात यांच्या प्रचारासाठी संजय थोरात यांनी पुढाकार घेतला। चोपडा नगर परिषदेमधील उमेदवारांना चिन्हाचं वाटप करण्यात आलं। नगराध्यक्षपदाच्या 4 उमेदवारांसह 15 प्रभागातील नगरसेवक पदाच्या उमेदवारांना चिन्ह वाटप करण्यात आलं। उत्तर मुंबई काँग्रेस अध्यक्ष भूषण पाटील यांनी बोरिवलीमधील एका कार्यक्रमात भाजपच्या व्यासपीठावर उपस्थिती लावल्यानं चर्चांना उधाण आलं। भूषण पाटील भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चा सध्या रंगू लागल्यात। बोरिवली स्वच्छ, सुंदर आणि सुरक्षित राखण्यासाठी बोरिवली व्यापारी असोसिएशनच्या वतीनं भव्य रॅलीचं आयोजन करण्यात आलं। इंद्रप्रस्थ शॉपिंग सेंटर पासून गोयल शॉपिंग सेंटर पर्यंत काढण्यात आलेल्या या रॅलीमध्ये मोठ्या संख्येनं व्यापारी आणि नागरिक सहभागी झाले। भिवंडीमधील बंजारपट्टी नाक्यावरील डॉ. APJ अब्दुल कलाम उड्डाण पुलावर झालेल्या अपघातामध्ये 6 वर्षीय मुलीचा मृत्यू झाला, तर तिचे वडील गंभीर जखमी आहेत। कंटेनर आणि बाईकची धडक झाल्यानं हा अपघात झाला। फडणवीसांनी 24 तासामध्ये अजित पवारांचा राजीनामा घ्यावा। पवारांनी राजीनामा न दिल्यास उद्या दिल्लीमध्ये अमित शहांची भेट घेणार, शहांकडे अजित पवारांच्या राजीनाम्याची मागणी करणार असं अंजली दमानिया म्हणाल्या। माझ्या हाती लागलेला डेटा महाराष्ट्राला हादरवणारा आहे असं म्हणत अंजली दमानिया यांनी लोकांच्या जमिनीची लूट थांबवण्याची मागणी केली। पुण्यातील जमिनीसाठी हा व्यवहार नव्हता, कंपनी उभी करण्यासाठी हा व्यवहार झाला असं दमानिया म्हणाल्या। विकासाचा मुद्दा हाच आमचा अजेंडा आहे। विकासाच्या मुद्द्यावर आम्ही निवडणूक लढवणार असं उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले। प्रचार सभेत लाडक्या बहिणींचा उत्साह पाहायला मिळाला असंही शिंदेंनी म्हटलंय। उपमुख्यमंत्री अजित पवारांनी चुकीच्या शब्दांसाठी दिलगिरी व्यक्त केली। शहरात बकालपणा नको, स्वच्छता असावी हा माझा उद्देश होता बोलण्यामागचा असं अजित पवार म्हणाले। माझ्या शब्दाला पकडलं जातं, पण मी कायम विकासासाठी प्रयत्न करणार असंही अजित पवार म्हणाले।
माजी खासदार इम्तियाज जलील यांनी वाशिमच्या प्रचार सभेत उद्धव ठाकरेंवर जोरदार टीका केली। बाबरी मस्जिद पाडणाऱ्या शिवसैनिकांची पाठराखण करणाऱ्या उद्धव ठाकरेंना विसरू नका असं म्हणत जलील यांनी ठाकरेंवर निशाणा साधला। मुरुम नगर परिषद निवडणुकीमध्ये नाट्यमय घडामोड घडलेली आहे। शिंदे शिवसेनेच्या उमेदवारांना उद्धव ठाकरे गटाच्या उमेदवाराला पाठिंबा दिला। मतदानाला अवघे काही दिवस शिल्लक असताना शिंदेंची शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या अजित पवार गटानं उद्धव ठाकरे गटाच्या उमेदवाराला पाठिंबा जाहीर केला। नांदेड महानगरपालिकेच्या मतदार यादीतील गंभीर प्रकार शिंदे सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी समोर आणलाय। नांदेड महापालिकेच्या मतदार यादीमध्ये पश्चिम बंगालमधील 700 ते 800 मतदार असल्याचा आक्षेप शिवसेनेचे शहर प्रमुख तुलजेस यादव यांनी नोंदवला। छत्रपती संभाजीनगरच्या शिवसेनेनं मोठा नाराजी नाट्य शिवसेनेमध्ये पाहायला मिळत आहे। जिल्हा प्रमुख राजेंद्र जंजाळ यांनी थेट मंत्री संजय शिरसाट यांच्यावर गंभीर आरोप केले। पक्षात मोजक्याच लोकांना जवळ करत शिरसाट कार्यकर्त्यांना आणि मला डावलत असल्याचं जंजाळ म्हणाले। पवनी नगर परिषद निवडणुकीमध्ये डॉक्टर विजया नंदुरकर यांना भाजपनं तिकीट देणार असल्याचं सांगून दुसऱ्याला तिकीट दिलं। त्यामुळे विजया नंदुरकर यांनी कमळाची साथ सोडत हातावर घडी बांधली। पवनी शहरामध्ये महायुतीच्या तिन्ही पक्षातच तिरंगी लढत पाहायला मिळते। सोलापूर जिल्ह्यातील 11 नगर परिषद आणि 1 नगरपंचायत निवडणुकीसाठी 4.5 लाख मतदार मतदान करणार आहेत। बार्शीमध्ये सर्वाधिक 1 लाख तर दुधनी नगर परिषदेमध्ये सर्वात कमी 10,000 मतदारांची नोंद करण्यात आली आहे। जामखेड नगर परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर झालेल्या एका वादग्रस्त विधानानं राजकीय वातावरण तापलंय। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाचे पदाधिकारी सूर्यकांत हौसराव मोरे यांनी प्रचार सभेत विधान परिषद सदस्यांच्या संदर्भात केलेल्या अवमानकारक वक्तव्यामुळे त्यांना हक्कभंगाची नोटीस बजावण्यात आली। 2 डिसेंबरपर्यंत लेखी खुलासा करण्याचे आदेशही दिले। हिम्मत असेल तर स्थानिक मुद्द्यांवर निवडणूक लढवा असं आवाहन विलास गावडे यांनी पालकमंत्री नितेश राणेंना दिलं। जिल्ह्याचा कोणताही विकास झालेला नाही, त्यामुळेच नितेश राणे यांना राहुल गांधींचे राष्ट्रीय स्तरावरचे मुद्दे चर्चेला घ्यावे लागतात अशी टीका विलास गावडेंनी केली। भाजपचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार समीर नलावडे आणि 17 नगरसेवकांनी खासदार नारायण राणे यांची ओम गणेश निवासस्थानी भेट घेतली। भाजप नेते नारायण राणे यांनी उमेदवारांना मार्गदर्शन केलं। नांदेड जिल्ह्यातील भोकरमध्ये आयोजित सभेमध्ये संजय शिरसाट यांनी जोरदार फटकेबाजी केली। शंकरराव म्हणाले होते, नांदेडचं लंडन करू, मला नेहमी वाटायचं जाऊन नांदेड शहर पाहू, नंतर अनेक वेळा नांदेडला आलो पण लंडन दिसलं नाही असा टोला शिरसाटांनी लगावला। भंडाऱ्याचे आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी स्थानिक भाजप नेत्यांच्या तक्रारी एकनाथ शिंदेंपुढे मांडल्या। मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे तक्रार करण्याचीही विनंती केली। सिंधुदुर्गमध्ये भाजपच्या सभेत शिल्पा खोत यांनी आमदार निलेश राणेंवर हल्लाबोल केला। एक स्त्री पुढे आली की तिच्यावर होणारा आरोपांचा मारा मनाला वेदना देणारा आहे। मला पूर्वी निलेश राणे यांनी शिवसेनेमधून नगराध्यक्षपदाची निवडणूक लढवण्याची ऑफर दिली होती, मग मी त्यावेळी योग्य होती तर आता अयोग्य कशी असा सवाल त्यांनी केला। शिल्पा खोत आणि माझी यापुढची लढाई कोर्टात असेल असा पुनरुच्चार निलेश राणेंनी केला। मी शिल्पा खोत यांना फोन केला होता, त्यावेळी मला त्यांच्याकडे ओबीसीची खोटी सर्टिफिकेट आहेत हे माहिती नव्हतं। मी महिला आहे, माझ्यावर अन्याय होतोय असा भावनिक मुद्दा पुढे केला जातोय असा पलटवार निलेश राणेंनी केला। लोणावळ्यामध्ये निवडणूक प्रचार शिगेला पोहोचलाय। आरोप प्रत्यारोपांना वातावरण तापलंय। शिवसेना आरपीआय युतीचे उमेदवार सूर्यकांत वाघमारे यांनी नाव न घेता आमदार सुनील शेळके यांच्या कार्यपद्धतीवर थेट निशाणा साधला। बाहेरील हस्तक्षेप थांबवून लोणावळ्याची अस्मिता टिकवण्यासाठी सर्व लोणावळेकरांनी एकत्र येणं गरजेचं आहे असं वाघमारे म्हणाले। धाराशिव जिल्ह्यातील उमरगा शहरामध्ये काँग्रेस आणि शिवसेनेच्या युतीचा नवा अध्याय सुरू झालाय। माजी खासदार रवींद्र गायकवाड यांचे सुपुत्र शिवसेनेकडून नगराध्यक्षपदासाठी रिंगणात उतरले। काँग्रेसला सोबत घेऊन ही युती करण्यात आली आहे। शिवसेनेनं भाजपसोबत काडीमोड घेत काँग्रेससोबत घरोबा केला। अमरावतीच्या धामणगाव नगर परिषद नगराध्यक्ष पदासाठी भारतीय जनता पक्षाचे नेते माजी आमदार अरुण अडसड यांची कन्या तर धामणगाव रेल्वे मतदारसंघाचे भाजपचे आमदार प्रताप अडसड यांची बहीण अर्चना रोठे अडसड यांना उमेदवारी देण्यात आली आहे। अर्चना रोठे यांच्यावर घराणेशाहीचा आरोप लावण्यात आला आहे। काँग्रेसच्या कार्यकर्त्यांसाठी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या सौभाग्यवती सत्वशीला चव्हाण या कराड नगरपालिकेच्या निवडणुकीच्या प्रचारात सक्रिय झाल्या। काँग्रेसच्या नगराध्यक्षपदाचे उमेदवार जाकीर पठाण यांच्यासाठी शहरातून पदयात्रा काढत काँग्रेसच्या उमेदवारांना निवडून द्या असं आवाहन त्यांनी केलं।
कामठी नगर परिषदेमध्ये काँग्रेसचे पर्यायी उमेदवार आसिफ सरमतिया यांचा उमेदवारी अर्ज एबी फॉर्म अधिकृत नसल्याचा मुद्दा मान्य करत नागपूर खंडपीठानं उमेदवारी अर्ज बाद ठरवला। त्यामुळे काँग्रेसकडून हाजी अब्दुल शकूर नगाणी हे अधिकृत उमेदवार ठरले। भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिकेच्या मुख्यालयाच्या इमारतीच्या नावातील र हरवलेला आहे। घटनेला 2 महिने होत आले तरी पालिका प्रशासन लक्ष देत नसल्यानं पालिका प्रशासन नगरातील नळ गटार रस्त्यांप्रमाणेच मुख्यालयाच्या नावाबाबतही उदासीन असल्याची चर्चा होतीये। छत्रपती संभाजीनगरमध्ये महापालिका प्रशासनानं प्रसिद्ध केलेल्या मतदार याद्यांमध्ये असंख्य चुका असल्याच्या तक्रारी येत आहेत। प्रशासक जी श्रीकांत यांनी अधिकाऱ्यांची बैठक घेतली। त्यामध्ये मतदार याद्यांमधील चुका ही गंभीर बाब आहे, त्या दुरुस्त करण्याची संधी आहे। त्यानंतरही चुका निदर्शनास आल्या तर थेट निलंबन केलं जाईल असा दम भरला। मुंबई मतदार यादीमधील दुबार नावांवरून राजकीय पक्षांनी आरोपांच्या फैरी झाडलेल्या असतानाच आता मुंबई महापालिका प्रशासनानेही याबाबत कबुली दिली आहे। एकूण 227 प्रभागांमध्ये 11 लाख दुबार नावं असल्याचं आढळलंय। तर यापैकी काही नावं ही दुबार तिबार नाहीत तर 100 वेळाही आहेत। अशी 4 लाख नावं अनेक वेळा अनेक प्रभागांमध्ये असल्याचं आढळून आलंय। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी चंद्रपूरसह विदर्भात नगर परिषद निवडणूक प्रचार सभांचा धडाका लावला। चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावतीचे प्रफुल्ल चटकी आणि बरोरा नगर परिषद नगराध्यक्षपद उमेदवार ज्योती मते यांना विजयी करण्याचं आवाहन केलं। नगर परिषदांवर सत्ता खेचून आणण्याचं आवाहन उपमुख्यमंत्री शिंदेंनी केलं। परंडगाव नगर परिषदेसाठी भाजपतर्फे नगराध्यक्ष श्यामला अतुल झांबरे तर राष्ट्रवादी शरद पवार पक्षातर्फे राजेंद्र चौधरी शिंदे गटातर्फे नगराध्यक्षपदासाठी तृप्ती समाधान महाजन तर भाजपचे बंडखोर अपक्ष उमेदवार सुनील काळे अशी चौरंगी लढत रंगणार आहे। भाजपचे माजी नगराध्यक्ष सुनील काळे यांनी विद्यमान भाजपच्या उमेदवारासमोर मोठं आव्हान उभं केलंय। अंमळनेर नगर परिषदेच्या निवडणुकीच्या वातावरणामध्ये भाजप राष्ट्रवादी युतीच्या बैठकीत जळगाव लोकसभेच्या खासदार स्मिता वाघ यांनी विरोधकांवर जोरदार हल्ला चढवला। शहराचा माणूस निवडा, बाहेरून आलेल्या माणसांवर विश्वास ठेवून तुम्ही स्वतःचं नुकसान करता, गैरप्रकार करणाऱ्या माणसांना तुम्ही थारा देऊ नका असं स्मिता वाघ म्हणाल्या। राज्यातील स्थानिक संस्थांमध्ये इतर मागास प्रवर्गासाठी 50% जास्त आरक्षण लागू असलेल्या 57 नगरपालिकांमध्ये सर्वाधिक 17 पालिका या नागपूर जिल्ह्यातील आहेत। स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये नागरिकांचा इतर मागास प्रवर्ग ओबीसींसाठी सरसकट 27% आरक्षण लागू केलेलं आहे। त्यामुळे अनेक ठिकाणी एकूण आरक्षण 50%च्या पुढे गेलंय। बदलापूर नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये पोलीस प्रशासन शिवसैनिकांना त्रास देत असल्याचा आरोप शहर प्रमुख वामन म्हात्रेंनी केला। मात्र सत्तेचा दुरुपयोग करून कोणी जर अशा प्रकारे दहशत निर्माण करत असेल तर त्याची तक्रार उपमुख्यमंत्री शिंदेंना करणार असल्याचं युवा सेना कार्याध्यक्ष पूर्वेश सरनाईक म्हणाले। पूर्वेश यांचा भाजपकडे रोख होता का असा सवाल आता उपस्थित होतोय। अहिल्यानगर जिल्ह्यातील काँग्रेस जिल्हाध्यक्ष सचिन गुजर यांचं अपहरण करून त्यांना मारहाण करण्यात आली। अपहरणाची घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे। काँग्रेस जिल्हाध्यक्ष अपहरण प्रकरणामध्ये मारहाण करणाऱ्या व्यक्तींचा व्हिडिओ समोर आलाय। अपहरण नाही तर शिवरायांबद्दल अपशब्द वापरल्यानं मारहाण केल्याचा दावा करणारा चंदू आगेचा व्हिडिओ समोर आलाय। काँग्रेस जिल्हाध्यक्ष मारहाण प्रकरणी काँग्रेस पक्ष आक्रमक झालाय। नगरपालिकेसमोर धरणे आंदोलन करत मारहाणीचा निषेध करण्यात आला। मारहाण करणाऱ्या समाजकंटकांवर कारवाई करण्याची मागणीही करण्यात आली। अहिल्यानगर काँग्रेस जिल्हाध्यक्षाच्या अपहरण प्रकरणी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ चांगलेच संतापले। गुंडशाहीचा निषेध करत हर्षवर्धन सपकाळ यांनी भाजपला लोकशाही नको आहे असा हल्लाबोल केला। यंदा अवकाळी पावसामुळे बामणोद, भालोद, आसोदा इथले प्रसिद्ध भरिताच्या वांग्यांचा हंगाम लांबलेला आहे। त्यामध्ये चंपाषष्ठीमुळे वांग्यांना अधिक मागणी आहे। आवक कमी आणि मागणी जास्त असल्यानं वांग्याचे दर 120 ते 140 वर पोहोचले। अखंड महाराष्ट्राचं कुलदैवत असणाऱ्या श्री खंडेरायाचा चंपाषष्ठी उत्सव मोठ्या उत्साहात साजरा झाला। राज्यभरातून मोठ्या प्रमाणामध्ये भाविकांनी दर्शनासाठी गडावर दाखल होऊन मनोभावे दर्शन घेतले। चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प इथून नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्प या ठिकाणी चितळ स्थानांतराची दुसरी फेरी यशस्वीरित्या पूर्ण झाली। कोणतीही जीवितहानी न होता एकूण 63 चितळं सुरक्षितपणे जामणी गवताळ परिसरामधून नागझिरा प्रकल्पातील सॉफ्ट रिलीज एन्क्लोजरमध्ये हलवण्यात आली।
पिंपरी चिंचवड पोलिसांनी शहरामध्ये अवजड वाहनांमुळे होणारे अपघात रोखण्यासाठी आता पावलं उचलण्यास सुरुवात केली आहे। वाहनांना कॅमेरे बसवणं, त्यांची वेगमर्यादा 30 किलोमीटर प्रति तास ठेवणं, वाहनांमध्ये सहचालक वाहनांना साईड कव्हर बसवणं आता बंधनकारक केलं आहे। मोखाड्यामधील प्रसूती झालेल्या महिलेला अर्ध्या रस्त्यामध्ये सोडून पसार झालेल्या मुजोर रुग्णवाहिका चालकाचं अखेर निलंबन करण्यात आलं। आतिश दीपक मुकणे असं असंवेदनशील रुग्णवाहिका चालकाचं नाव आहे। आरोग्य विभागाकडून चालकावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे। महाराष्ट्राच्या सागरी हद्दीमध्ये बेकायदा मासेमारी करणाऱ्या कर्नाटक मलपी इथल्या मासेमारी नौकेवर कारवाई करण्यात आली आहे। आचरा देवगड सागरी हद्दीमध्ये ही धडक कारवाई करण्यात आली आहे। बेकायदेशीरपणे मासेमारी करताना ही नौका आढळून आल्यानं बंदर विभागानं संबंधित नौका जप्त केली। इगतपुरीच्या माजी आमदार निर्मला गावित यांची आमदार हिरामण खोसकर यांनी भेट घेतली। निर्मला गावित यांच्या अपघातानंतर रुग्णालयामध्ये जाऊन आमदार हिरामण खोसकर यांनी विचारपूस केली।